Hello student, how are you? Today we are going to learn about the activities on page number 2. Its name is A to Z. There is a question. Observe the picture carefully to find as many words as you can for each of the letters from A to Z. Here is the picture given on page number 2. There are so many pictures, so observe it carefully and then find as many words as you can for each of the letter from A to Z. म्हणजे या चित्रामध्ये जेवढे काही वेगवेगळे चित्र दिलेले आहेत त्या सर्व वेगवेगळ्या चित्रांसाठी तुम्हाला वर्ड्स लिहायचे इंग्लिशमध्ये फ्रॉम लेटर ए टू झेड. ए ने सुरू करायचे. फॉर एक्झाम्पल आता ए ने सुरू होणारा पिक्चर बघायचा कोणतं दिलेला आहे. इथे बघा, आता इथे आहे बघा, या मुलाच्या टी शर्टवर इथे ॲपल दिलेलं आहे ना. मग ए फॉर ॲपल म्हणजे ए ने सुरू होणारा जो वर्ड आहे ॲपल हा इथे सापडला आपल्याला. देन एरोप्लेन, देन आणखी शोधायचं त्याच्यामध्ये कुठला दिसतो का ए ने सुरू होणार आणखी. त्यानंतर बी ने सुरू होणारा बघू. आता बी ने सुरू होणाऱ्यामध्ये आपल्याला कुठला दिसतोय पहा, बॅग आहे ना. इथे या लेडीज जवळ बॅग आहे. बुक आहे इथे. त्यानंतर बनाना आहे. त्यानंतर आणखी दिसतो का बनी. अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे. मग बनी सुरू होणारे शब्द शोधायचे. नंतर मग बस स्टँड आहे इथे आहे ना, बस स्टॉप. त्यानंतर बॅट आहे, बॉय. तर हे झाले बी ने सुरू होणारे वर्ड्स. त्यानंतर सी, तर सी ने सुरू होणाऱ्यामध्ये कॅट आहे. इथे या बास्केटमध्ये ही बास्केटसुद्धा येईल बीमध्ये. इथे कॅरोट आहे सी ने सुरू होणाऱ्यामध्ये. त्यानंतर आणखी कुठला येईल बघा, सी ने काऊ आहे. त्यानंतर सी ने सुरू होणारा आणखी कुठला येईल. इथे बर्ड पण येईल बीमध्ये. असे म्हणजे लक्षपूर्वक बघायचं आणि जास्तीत जास्त जेवढे वर्ड्स आपल्याला, बटरफ्लाय आहे इथे बीमध्ये आणखी लिहिता येईल आपल्याला. बरेचसे शब्द आहे बी ने सुरू होणारे. एमध्ये हा एरोसुद्धा लिहिता येईल. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही असं करायचं की ए लिहायचा आणि ए ने सुरू होणारे सगळे वर्ड्स लिहायचे चित्रामध्ये सापडणारे. नंतर मग बी वर्ड लेटर लिहायचं. मग बी ने सुरू होणारे सगळे वर्ड्स याच्यामधून शोधून लिहायचे. त्यानंतर सी ने सुरू होणारे. नंतर डी, तर डीमध्ये डॉग आहे. देन आणखी कुठला वर्ड सापडतो बघा, डी ने सुरू होणारा. दिसतो का बघायचा. त्याच्यानंतर मग डी नंतर ई पासून सुरू होणारे वर्ड शोधायचे. त्याच्यानंतर एफ आहे. एफ ने सुरू होणारे इथे फ्रॉग आहे ना. त्यानंतर एफ ने सुरू होणारे पुन्हा एफ ने सुरू होणारे आणखी शोधायचे. सध्या आपल्याला इथे नाही दिसत आहे. त्याच्यानंतर मग एफ जी ने सुरू होणारे गर्ल आहे. त्यानंतर आणखी जी ने सुरू होणारे असं एक शोधत जायचं इथून. जी, सी मध्ये चेअर पण येऊ शकते आणखी, चेअर. त्यानंतर मग आता आपण लिहित आहे सध्या जी ने सुरू होणार आहे.
आणखी कुठला येईल? जीने सुरू होणारा तो बघायचा. दिसतोय का? सध्या नाही दिसत आपल्याला. त्यानंतर GH, हॉर्स, हाऊस. त्यानंतर हॉट. त्यानंतर आणखी याच्याने सुरू होणारा हॅट. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे यू पासून सुरू होणारी अम्ब्रेला आहे. त्यानंतर ओने सुरू होणारा आऊल आहे. त्यानंतर पी पासून इथे पाहिजे सगळ्या व्हेजिटेबल्स दिलेले आहे. बी पासून व्हेजिटेबल्स, याच्यामध्ये कॅरोट आहे. त्यानंतर इथे रॅडिश आहे आर पासून सुरू होणारा. बी पासून ब्रिंजल पण आहे. त्यानंतर टी पासून टोमॅटो आहे. अशा प्रकारे डब्ल्यू असेल तर वॉचमॅन. यान, YAN, जांभई देणे. रोज आर पासून. इथे वॉल आहे डब्ल्यू पासून. रॅबिट आहे. 17 आहे. ट्री आहे. फ्लावर आहे यापने सुरू होणारे. तर अशा प्रकारे ABCD एने सुरू होणारे जितके वर्ड सापडतात ते लिहायचे. त्यानंतर बीने, सीने, असे झेडपर्यंत तुम्हाला यातून वर्ड शोधायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पेज नंबर 3 वर बघा. हाऊ वेल यू कॅन यू डू द टास्क गिवन बिलो. प्रॅक्टिस टिल यू कॅन डू देम वेल. इथे स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्स दिले आहे तुम्हाला. तुम्ही 5 म्हणजे 1 ते 4 पर्यंत तुम्ही हे शिकलेले आहात, कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स. इथे क्वेश्चन दिला आहे तुम्हाला बघा. राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन. म्हणजे एक लाईनची जी वही असते तुमच्याजवळ, 1 लाईन, सिंगल लाईन, त्याच्यावर हे सगळे स्मॉल आणि कॅपिटल लेटर्स लिहायचे. पहिले स्मॉल लिहायचे. राईट ऑल द स्मॉल लेटर्स ऑन प्लेन पेपर. नंतर असा जो प्लेन असतो विदाऊट लाईनचा, ड्रॉइंग बुकला वगैरे जसा असतो तसा प्लेन पेपरवर लिहून काढायचा आहे. राईट ऑल द स्मॉल लेटर्स इन डिफरंट साईज, व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी. डिफरंट वेगवेगळ्या आकारात लिहायचे. मोठे अक्षर काढायचे, एकदम छोटे अक्षर काढायचे. बिग म्हणजे मोठे आणि टायनी मीन्स छोटे. राईट ऑल द स्मॉल लेटर्स इन फॅन्सी शेप. आता हा फॅन्सी शेप म्हणजे जसं कर्सिव वगैरे आहे, वेगवेगळ्या जसं वेगवेगळ्या टाईपमध्ये लिहायची. कोणी वेगवेगळी टाईप असते ती कम्प्युटरवर वगैरे आपल्याला सापडतात, अशा कुठल्या टाईप असतात ते. तर हा तुम्ही राहू द्या, पण याच्यावरचे जे 3 पॉईंट आहे त्या 3 पॉईंटप्रमाणे तुम्ही ते स्मॉल लेटर्स लिहायचे. नंतर इथे राईट ऑल द कॅपिटल लेटर्स ऑन अ सिंगल लाईन. याचप्रमाणे कॅपिटल लेटर लिहायचे सिंगल लाईनवर. राईट ऑल द कॅपिटल लेटर्स ऑन प्लेन पेपरवर लिहायचे. राईट ऑल द कॅपिटल लेटर्स इन डिफरंट साईज, व्हेरी बिग अँड व्हेरी स्मॉल. एकदम मोठे आणि एकदम छोटे. तर अशा प्रकारे 3 टाईपमध्ये हे दोन्ही लेटर्स तुम्हाला लिहायचे. ओके, थँक्यू.